श्रीराम. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. समर्थांचे शब्द आहेत. समर्थांचा चकार हा फार आवडता असतो, त्यामुळे त्यांनी असं सद्गुरु वचन हृदयी धरी, तो मोक्षाचा अधिकारी असं नाही म्हटलं, तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. 8वा दशक 8वा समास 57वी ओवी दासबोधामध्ये. आता कसं आहे की सद्गुरु वचन हृदयी धरी म्हणजे पहिले काय करायचं हा प्रश्न आहे की हृदयात धरायचं म्हणजे काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूंचं वचन कुठलं, हा 2 भाग आहेत त्याच्यात. म्हणजे समर्थांनी शिष्यांची लक्षणं जी सांगितली त्यात सत्शिष्याची लक्षणं सांगताना सुद्धा मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण असं त्यांनी म्हटलं. पुन्हा सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण. इथेही म्हणताना ते म्हणतात की सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी. मग सद्गुरूंचं वचन पहिले कुठलं आणि ते हृदयात धरायचं म्हणजे काय करायचं, फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. सद्गुरूंचं वचन सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरा. एकदा एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला होता की तुम्ही मला सद्गुरूंचं वचन आणि समर्थांनी ते इथे साधूंचं वचन सांगितलं, हे शब्दात फरक. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरा. म्हणजे सद्गुरूंनी कुठे सांगितलंय, साधूंनी सांगितलंय, तसं नाहीये. ते जे सद्गुरू असतात ना ते साधू निश्चित असतात. साधू असतात ते सद्गुरू असतील असं सांगतात. साधूची व्याख्या फार छान आहे, मी नाही गेलेली ती व्याख्या. आनंदबुवा जोशी आहेत ना, डोंबिवलीचे कीर्तनकार, सिद्ध कीर्तनकार आहेत, त्यांनी ती केलेली व्याख्या आहे. ते असं म्हणाले ते साधू म्हणजे साधू, सहा धू असं जेव्हा की ज्याच्या अंतःकरणात 6 विकार धुतले गेलेले आहेत. लक्षात, शब्द फार महत्वाचा. नष्ट झाले असं नाही म्हटलं, कारण की विकार सगळे नष्ट होऊन चालणारच नाही, जीवनच संपून जाईल. थोडे विकार जगण्यापुरते असावे लागतात. म्हणजे एक ना माणूस होता की तो खूप कट्टाने साधना करत होता आणि त्याला परमेश्वर एकदम प्रगटच झाला त्याच्या समोर. आणि प्रगट झाला आणि तो मला तुला काय हवं ते म्हण. तर तो म्हणाला की माझ्या अंतःकरणामध्ये एकही विकार असता कामा नये, एकही विकार नाही, दुःख नको, विकार नको, काही नको, मला सगळं छान आलबेल आनंद आहे. तर परमेश्वर मला अरे बघ विचार कर, असं तुला जगता नाही येणार, मग पंचमी थोडे विकार तुला सांभाळावे लागतील. नाही नकोच ना, कशाला सांभाळायचं, तरी ताण कशाला, नकोच ते विकाराचं, नको ते एकही दुःख नको, विकार नको. ठीक आहे म्हणे, तथास्तु. ते अंतर्धान पावले, त्याला एकदम आनंद झाला की आता काही चिंताच नाही ना, आता काही साधना करताना काही आडच येणार नाही, कारण सगळं नष्टच झालं. जे जे साधनेचे आड येतं ते सगळं गेलं. असे काही दिवस गेले, काही वेळ गेला, भगवंत प्रगट झाल्यानंतर ते अंतर्धान पाहून पुढे काही काळ गेला आणि नंतर तो एका ठिकाणी चालला होता रस्त्याने, त्याला त्याच्या आवडत्या पदार्थांचा वास यायला लागला. ते मी कथा वाचली होती तेव्हा त्याच्या पदार्थांची नावं लिहिलेली नव्हती. मी म्हटलं की एवढा वास होऊन टेम्पटिंग झाला म्हणजे पाणीपुरीची गाडी असली पाहिजे. तो एवढला, तर तो इतका खुश झाला, वास यायला लागला आणि त्यांनी बघितलं गाडीकडे. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण खायला जावं, पण भूक लागायला तयार नाही, कारण शरीराच्या दृष्टीने बघायला गेलं तर भूक हा विकार आहे, पण तो देहाला आवश्यक असलेला विकार. त्यामुळे त्यांना भूकच लागायला तयार नाही. मनात अभिलाषा निर्माण झाली की मला ते हवंय, पण ग्रहण कसं करणार, कारण ग्रहण करण्यासाठी
शरीरामध्ये जे पाचन रसायन तयार व्हायला पाहिजे, कारण ते तयार झालं तर भूक लागते, ती त्याला भूकच लागायला तयार नाही. मग ती खाणार कसं? त्यामुळे ते ग्रहण करू शकत नव्हतं. आणि असं तसं प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत व्हायला लागलं. तेव्हा त्याला कळलं, भगवंत काय सांगत होते, की थोड्याफार प्रमाणामध्ये विकार सांभाळावे लागतील तुला जगण्यासाठी. मग पुढे पुन्हा भगवंत त्याच्यासमोर त्याची दया प्रगट झाली आणि त्याला सांगितलं, की तुला गरजेपुरते विकार तुझ्या पुढे राहतील असं. तेच आनंद बुवाने ते सांगितलं, की विकार धुतले गेलेल्या, नष्ट झालेला असं नाही, ज्याच्या अंतःकरणातले विकार धुतले गेलेले आहेत, जे स्वच्छ झालेले आहेत. विकार म्हणजे काय, तर आवश्यकतेपुरती ते त्यांनी बाळगलेले आहेत, बाकी सगळ्यातून तो मुक्त झालेला आहे. त्याला साधू असं म्हटलेलं आहे. आणि हे कुणाच्या बाबतीत घडतं, तर सद्गुरूंच्या बाबतीत घडतं. कारण की सद्गुरू साधू असू शकतात, पण जे साधू स्वतःला म्हणवतात, स्वघोषित साधू असतात काही लोक, ते सद्गुरू असतील असं त्यांच्याबद्दल ते म्हटलेलं नाही. हे वचन कोण म्हणू शकतं? सद्गुरूच म्हणू शकतात. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तोची जाण, हे कोण सांगू शकतं? ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय तोच सांगू. हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. कुठे धरावे? तर समर्थाने सांगितलं, हृदयी धर. सद्गुरु वचन हृदयी धरावे, तोची मोक्षाचा अधिकार. म्हणजे धरी असं म्हटलंय, की सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकार. श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. ते मार्ग सांगितला, की कसं ते वचन हृदयी धरायचं म्हणजे काय. मुळात ते वचन काय आहे? सोहम आत्मा स्वानंद घन, सहा अहम असं त्यांनी सांगितलं. सोहम आत्मा, आत्मा ह्या शब्दाची फोड काय आहे? आतला मी. आपल्याला असं वाटतं आत्मा वगैरे हे शब्द आले की लोकांना टेन्शन येतं काय काय. आत्मा वगैरे ते सगळं असं हॉरर फिल्म सारखं काहीतरी वाटायला लागतं. आत्मा या शब्दाचा अर्थ भूत पिशाच्च्या अशा अर्थी आत्मा या शब्दाचा अर्थ नाही, तो वेगळा भाग आहे. तो काही बोलण्यासारखा नाही भाग. आत्मा ह्या शब्दाचा अर्थ आतला मी. आतला म्हणजे कुठला? तर मी डोळे उघडे ठेवून तुमच्याशी बोलतोय, सगळे व्यवहार करतोय, आपण ऐकतोय, थोड्या वेळ ध्यानाला बसतोय, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट स्थिर असते, जी सतत मला जाणवत असते, ती म्हणजे माझ्या अस्तित्वाची जाणीव. मी जाणीव, ती मी ही जी अस्तित्वाची जाणीव आहे त्यालाच आत्मा असं म्हटलंय, कारण ती आतली जाणीव आहे. आतला मी, आत्मा, त्याची जाणीव, ती जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये अनुभवाला येते. कशी अनुभवाला येते? सोहम आत्मा, सहा अहम या मंत्राच्या आधाराने जर का मी डोळे मिटून शांतपणे श्वासावरती थोडं लक्ष केंद्रित करत सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने निश्चयाने साधना करीन, तर तुला स्वानंद घन असं त्यांनी म्हटलं. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुझी, की जो जन्मालाच आलेला नाही, तोच मुळात तू आहेस. की तुला जाण असं त्यांनी म्हटलेलं आहे. जाण याचा अर्थ समजून घे, अनुभवाला आहे. नुसतं बौद्धिक पातळीवरती त्याचा स्वीकार करून आनंद मानू. आणि हे इथे बघा, कुठेही भगवंताच्या बद्दल बोलणं चाललंय, म्हणजे त्या अनुभूतीच्या बद्दल, पण इथे कुठेही समर्थांनी असू दे, संतांनी असू दे, ईश्वराचा उल्लेख केलेला नाही. इथे आत्म्याचा उल्लेख केलेला. तू साक्षात देवच आहे असं नाही म्हणाले, ते आत्मा आहेस. याचं मुख्य कारण आहे, ते सायंटिफिक रिझन आहे. ते रिझन असं आहे, की देव जोपर्यंत मी पाहिलेला नसतो, मी ऐकलेलं आहे देवाबद्दल, पण देव मी जोपर्यंत पाहिलेला नसतो तोपर्यंत माझ्यासाठी तो इमॅजिनरी असतो आणि असणारच आहे इमॅजिनरी. मी जोपर्यंत पाहिलेलं नाही तोपर्यंत मी जे ऐकलेलं आहे, जे माझं इमॅजिनेशन आहे, त्याप्रमाणे तो देव मला असतो. त्यामुळे देवाच्या बाबतीत आस्तिकता नास्तिकता असू शकते. एखादा म्हणेल माझा देवावर विश्वास आहे, एखादा म्हणेल नाहीये. जो आहे असं म्हणेल कारण की माझा श्रद्धा आहे म्हणून आहे. एखादा नास्तिक काय म्हणून असा कुठे दिसतो का देव, मी पाहिलाच नाही, तर नाहीये. दोन भाग ईश्वराच्या बाबतीत असू शकतात, पण स्वच्या बाबतीमध्ये आस्तिकता नास्तिकता असू शकत नाही. म्हणजे एखादा म्हणाला की देव नाहीये, एखादा नास्तिक आहे, पण त्या नास्तिक माणसाला सांगितलं की देव असेल की नसेल हा वेगळा भाग आहे, सोडून देऊ आपण. त्याचा काही फार विचार करण्याची गोष्ट नाहीये. पण तू आहेस की नाही, तुझ्या स्वतःवर विश्वास आहे की नाही? कारण देव हा इमॅजिनरी असू शकतो, पण सेल्फ हा कधी इमॅजिनरी नाहीये, तो एक्झिस्टिंग आहे. तुम्हाला जाणवतो कोणी असू दे, मी ही जाणीव मला सतत आहे. आणि त्याची शुद्ध स्वरूपामध्ये अनुभूती घेणं, शुद्ध स्वरूपात घेणं म्हणजे काय, तर आत्ता मला मीची जी जाणीव आहे ती माझ्या व्यक्तिमत्वाला धरून आहे,
की मी अमुक अमुक आहे, अमुक अमुक जातीचा आहे, अमुक धर्माचा आहे, अमुक ठिकाणी राहतो, अमुक माझं शिक्षण आहे. व्यक्तिमत्वाचा नाही, पर्सनॅलिटी सेल्फ. पण हा पर्सनॅलिटी सेल्फ ज्याच्यावरती कार्यरत असतो, तो प्युअर सेल्फ, तो शुद्ध स्वरूपातली जाणीव, ती सगळ्यांची कॉमन असते. मी ही जाणीव कॉमन आहे. व्यक्तिमत्व वेगळं असू शकतं, पण मीच्या अस्तित्वाची जाणीव कॉमन असते. 80 वर्षाचा म्हातारा आणि 8 महिन्याचं मूल याची मीपणाची जाणीव कॉमन असते. व्यक्तिमत्वाची जाणीव वेगळी असू शकते, ती डेव्हलप होते नंतर. आणि त्याच्याबद्दल ते असं म्हणतात की ती अनुभूती जर का तुला आली तर आयुष्यामध्ये उरेल काय? स्वानंद घन, आनंदाशिवाय काही उरणार नाही तुझ्या अंतःकरणामध्ये. कारण तुला सगळ्या ठिकाणी ते जाणवायला लागेल ईश्वर तत्व. त्याला ते ईश्वर तत्व म्हटलेलं आहे. सहा अहम, सहा म्हणजे तो म्हणजे ईश्वर, अहम म्हणजे मी, माझ्या अस्तित्वाची जाणीव, तोच मी आहे, असा तो मंत्र सांगतो. सहा अहम, सहा अहम. आणि ते करायचं कसं? हृदयात धरून ठेव. हृदय धरी म्हणजे काय की रोज सकाळी उठायचं, 108 वेळा माळा. सद्गुरूंनी काय सांगितलंय? सोहम हा मंत्र दिलेला आहे, सद्गुरूंचं वचन. सोहम, ओम तत्वम सोहम सहा, असं आपल्याला गुरुमंत्र दिलेला आहे. हे सद्गुरूंचं वचन आहे. मग आता ते हृदयात धरायला सांगितलंय, तर काय करायचं? सकाळी उठायचं आणि 108 माळा घ्यायची आणि रोज सोहम सोहम झालं काम झालं. असं नाही. म्हणून समर्थ सांगतात, महावाक्याचा उपदेश मला, त्याचा जप नाही बोलिला. हे महावाक्य म्हणजे आकाराने मोठं असलेलं वाक्य असं नाही. महावाक्य असं म्हणजे अशा वाक्याचं उच्चारण ज्याच्यामध्ये महान अर्थ सांगितलेला आहे. तत्वमसी ही महावाक्य आहेत वेदांमधली सगळी. त्याचा जप नाही करायचं आहे, ते समजून घे. त्याच्यात धारणा सांगितलेली आहे, ती धारणा समजून घे आणि त्याप्रमाणे साधना कर. हृदयी धरी याचा अर्थ असा आहे की सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे ती साधना नित्य करणे न चुकता हृदयी धरी. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सद्गुरूंचं वर्णन करताना माऊली असं म्हणाले, मज हृदयी सद्गुरू. म्हणजे माझं माझ्या सद्गुरूंवरती प्रेम असेल तर त्यांच्या सांगण्यावरती प्रेम असतं. रामभद्राचार्य स्वामी त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं होतं. लोग राम को मानते हैं, लोग राम को मानते हैं लेकिन राम की नहीं मानते हैं. असं आपल्याला होतं. आपण सद्गुरूंवरती प्रेम खूप करतो, सद्गुरूंना मानतो वगैरे, पण सद्गुरूंचं सांगणं मानतो का ते मात्र. म्हणजे काय? साधना करत राहणं, त्यांनी सांगितलेली साधना करत राहणं. आणि ती कशी करायची? अत्यादरे. अत्यादरे याचा अर्थ प्रेमाने, त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. जीव कासावीस व्हायला पाहिजे, माझी आज साधना झाली नाही. तीव्र संवेग साधनेमधला. आपण मागच्या वेळेला जेव्हा ठाण्याचं केंद्र झालं तेव्हा विषय काढला होता. तीव्र संवेग, मध्यम संवेग आणि सामान्य संवेग. तीव्र संवेग साधनेचा की जीव कासावीस व्हायला, दोन गोष्टींसाठी, ईश्वरासाठी आणि ईश्वर प्राप्तीच्या साधनेसाठी. ते रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी विचारलं की ईश्वराची प्राप्ती कधी देईल? तर तेव्हा ते म्हणाले, जेव्हा तुला त्याची तळमळ लागेल तेव्हा. तर ते म्हणाले, मला तळमळ आहे ईश्वराबद्दल, म्हणून तुम्ही तुमच्यासारखा मागे लागले. ही काय तळमळ आहे का? असं रामकृष्ण विवेकानंदांना ते काय खूप क्रिटिसाइज करायचे विवेकानंद, त्याची खूप टोकं खायचे त्यांचं. ते एकदा तळमळ म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? तळमळ म्हणजे काय? आता माझी इच्छा आहे ना, मी सार्थ प्रयत्न करतोय की ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून, आणि आणखीन वेगळी तळमळ आणायची कुठनं? असं ते म्हणजे काय करायचं? असं ते बोलत होते. तेव्हा ते एका नदीच्या किनारी, कलकत्त्याला दक्षिणेश्वरीच्या किनारी बसलेले होते आणि एकदम असा प्रश्न तीव्रतेने विचारला, एकदम उत्स्फूर्तपणे विवेकानंदांनी. तर तितक्याच द्रुत गतीने आणि रामकृष्णाने त्यांना असं जोरात खेचलं जवळ. वास्तविक रामकृष्ण हे तसे अंगाने नाजूक होते, कृशल होते. विवेकानंद बलदंड होते. पण ते खेचलं त्यांना एकदम, आणि समोर पाणीच होतं. ते पाण्यात पाय सोडून बसले ते दोघं जण. एकदम पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि त्यांच्या मानेवरतीच पाय दिला रामकृष्ण. डोकं दाबूनच धरलं पाण्याच्या. आता हे खरे पट्टीचे पोहणार आहे विवेकानंद, पण डोकं दाबून धरल्यामुळे आणि त्यांच्या पायात इतका जोर आला की त्यांना तो पाय बाजूला करता येईल त्याने, आणि श्वास थोड्या वेळ तरी धरून ठेवला पाण्यामध्ये. पण एका लिमिटच्या बाहेर त्यांचा जीव गुदमरायला लागला आणि तडफडायला लागले. आणि शेवटी सगळी शक्ती पणाला लावली आणि रामकृष्णांचा पाय बाजू केला आणि जोरात पाण्याच्या वर उसळी मारून आले आणि धाप टाकून मला, ठाकूर काय करताय? काय मेलो असतो ना मी. तर रामकृष्ण हसत होते त्यांच्याकडे बघून.
विवेकानंद रागवायचे, हसताय काय म्हणे, तर म्हणे आत्ता जसा खालती तडफडलास ना पाण्यात जिवंत राहण्याचे आधी, तसा जेव्हा ईश्वरासाठी तडफडशील तेव्हा तो प्राप्त होईल. तीव्र चव, तीव्र चव. समर्थांनी सांगितलेलं आहे, येची जन्मे येण्याची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे. येची जन्मे, मला मिळालंच पाहिजे. समर्थांचं वचन आहे, मला प्राप्त व्हायलाच पाहिजे, ती अवस्था प्राप्त व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला लागेल, रोज साधना करावी लागेल. एवढंच करा नेटानी. एकही दिवस चुकता का मग, लूज पडते आपली साधना. दिली तसं दिली नाही पडता कट्टाने. आणि मग ती साधना कशी करायची ते समर्थ पुढे सांगतात. आपण अनेक ठिकाणी बघितलं, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ. असं सद्गुरु वचन हृदयी धरी तोची असं म्हटलंय तुम्ही. त्याचं कारण ते आहे, साधना आपण सगळे करत असतो, पण मोक्षाचा अधिकारी तोच होतो जो त्या तीव्रतेने साधना. हे आपले स्वामी असं सांगायचे की नाही, की मी ज्या दिवशी ध्यानाला बसणार नाही त्या दिवशी माझा स्वामींना नमस्कार करायचा राहून गेला, हे मी स्वतःला सांगून टाकलं होतं. आणि रोज नमस्कार केल्याशिवाय झोपायचं नाही, हे माझा निर्णय होता. मग ध्यानाला नाही बसलं तर नमस्कार नाही, पण मग नमस्कार केल्याशिवाय झोपायचं पण नाही, मग ध्यानाला बसलं. वळण लावण्यासाठी त्यांनी असं केलं. असं प्रत्येकानेच केलं पाहिजे असं नाही, पण साधना रोज केली पाहिजे. कारण मला एक मोठा वारसा समर्थांनी सद्गुरूंनी दिलेला आहे, की तुला ह्या जन्मामध्ये ते प्राप्त होईल. मला जर का ते प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याचा स्पर्श व्हायला हवा असेल, तर त्या ताकदीने साधना होईल. मग ती कशी होईल, तर त्याचं एक सूत्र समर्थाने पुढे सांगितलं, श्रवण मनन केलेची करी अत्यादरी. केलेची करी याचा अर्थ जमलं तर करू. एका दासबोधावरती बोलणाऱ्या व्यक्तीने असं सांगितलं होतं की श्रवण मनन केलेची करी असं समर्थ म्हणतात. तर केलेची करी म्हणजे जमलं तर करा. केलेची करी म्हणजे जमलं तर करा नाही. श्रवण मनन केलेची करी, केलेची करी याचा अर्थ असा आहे की प्रायोरिटीने ते केलं पाहिजे. रोज थोडं ऐकलं पाहिजे सद्गुरूंच्या बद्दल, म्हणजे सद्गुरू काय सांगतात ते ऐकलं पाहिजे, संतांची वचनं. आता इथे श्रवण मनन असं म्हटलेलं आहे. आता आपल्याकडे फॅसिलिटी आहे ना, स्वामींची प्रवचन अवेलेबल असतात, सगळ्या ठिकाणची प्रवचन अवेलेबल असतात. बहुत श्रुत करावे परंतु सार वेचित जावे. ऐकताना सुद्धा काय ऐकायचं, ऐका सगळं तुम्ही, पण त्याच्यातलं सार घेता आलं पाहिजे. कारण लोक काही बाई सांगणारे पण असतात, अध्यात्माच्या नावावर फुल धमाल चाललेली असते. आणि आता तर काय युट्यूबमुळे एकदम सगळं ओपन झालंय सगळं, त्यामुळे तू काय काही पॉडकास्ट तर मजेशीरच असतं. मला एखाद्या विचार, तुम्हाला कसं काय माहिती एवढे सगळे पॉडकास्ट, तुम्ही पण ऐकता का असं? ऐकतो मी, कारण मी ऐकलं तर मला कळणार नाही की काय ऐकायचं आणि काय नाही, ते सांगतातच आहे. फक्त मला कळण्याचा स्पीड जास्त फास्ट आहे असं त्याला म्हणलं. पटकन कळलं हे ऐकायचं नाही, आपण रमतो त्याच्यामध्ये. काय आला, काही खूप छान पण असतं. म्हणजे तंत्रज्ञानाचं काय सगळं वाईटच आहे असं कसं असेल ना. असं काय ते उद्दिष्ट निर्माण केलंय, ते उद्दिष्ट मानवाने एवढा शोध तिथपर्यंत नेला, सायन्स एवढं प्रगती, ते काही वाईट उद्दिष्टाने केलेलं नसतं. आता त्यात उद्योग करणारे अनेक लोक असतात, त्याला काय करणार. त्यामुळे ओपन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती काय सगळीच जण बोलत असतात, चांगलंही बोलणारे लोक असतात, छान छान माहिती देणारही असतात. फक्त आपण सावध राहून त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण सगळ्यात सोपा मार्ग आहे की श्रवण आणि मनन. त्याच्यावर थोडं वाचन असलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजे, वाचनाची आवड पाहिजे. दासबोध, ज्ञानेश्वरी अशा गोष्टी पहिले वाचाव्या. इतर उगाच काही जास्त वाचायला, संतांची चरित्र वाचावी आणि त्याच्यावर चिंतन मनन असं पुढे समर्थ म्हणतात, की त्या आपण काय वाचलं आहे त्याच्यावरही थोडा विचार पण केला पाहिजे. माझ्या थोडंसं माझ्या त्या रोजच्या जीवनाशी कुठे रिलेट होतं का असं आपण तपासून पण बघायला पाहिजे. आपल्याला तो अधिकार आहे दिलेला संतांनी, स्वतः भगवद्गीतेने तो अधिकार दिलेला आहे, की एवढी भगवद्गीता सांगितल्यानंतर सुद्धा ती आजच्या काळात सुद्धा का सुटेबल आहे, का तिचा अभ्यास करावा असं वाटतो. कारण ती प्रत्येक काळामध्ये ती युगांधर आहे, ती रिलेट होतेच, आपल्या रोजच्या जीवनाशी रिलेट होते. आपण रिलेट करून बघत नाही त्याच्याकडे, कारण आपलं चिंतन नाही, मनन नाही. आणि तुम्हाला सांगतो की जर का ह्या गोष्टींवर चिंतन मनन करायला आपण घेतलं ना तर आपल्याला वेळच पुरत नाही. मग असं मग वायफळ विचार करायला जागाच उरणार नाही डोक्याला. म्हणजे आपली रोजची कामं करून, जी काही नोकरी धंदा व्यवसाय आपण करतो ते करून, इतर उरलेल्या वेळामध्ये आपण काय करतो
त्याबद्दलही सांगितलेलं आहे. हळूहळू तो वेळ निघत जातो, आवड निर्माण होते त्या गोष्टीची. पण हे अत्यादर आहे, हे सगळं प्रेमाने करायला सदर भरल्यासारखं नाही, की हा आता रोज सकाळी उठायचं, गायत्री मंत्र म्हणायचा, त्याच्यानंतर मग ध्यानाला बसायचं, मग त्याच्यानंतर 4 ज्ञानेश्वरीच्या ओव्या, 4 दासबोधाच्या ओव्या, 4 तुकाराम महाराजांचे अभंग, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातलं एक प्रवचन, असं लोक टिक केल्यावर सगळं करतात. एवढं सगळं झालं 1 तासामध्ये, ओके. पुढे काय दिवसभर काही नाही. दिवसभर आपला काम धंदा असू शकतो, पण रात्री आल्यानंतर काय नाही, टीव्ही सिरियल वगैरे सगळं बघायचं, एन्जॉय करायचं सगळं द्या, असं नाहीये. त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे, अत्यादरे ते प्रेम असलं पाहिजे. आणि मुख्य साधना बाकी सगळं नंतर आहे, लक्षात घ्या. बाकी सगळ्या गोष्टी त्याला कॉम्प्लिमेंटरी आहेत. वाचन, श्रवण, मनन, उच्चारण, स्तोत्र, आरत्या, हे सगळं त्याला कॉम्प्लिमेंटरी आहे, की साधना करताना माझ्या मनीचा भाव टिकून राहावा तसा म्हणू नये. पण एवढं सगळं केलं आणि साधनाच केली नाही, ते सगळं फुकट गेलं. अख्खा दिवस गेला, काय झालं, सगळं वाचलं, पोथ्या वाचल्या, स्तोत्र वाचले, सगळं केलं, ध्यान केलं, का वेळच नाही मिळाला, काय उपयोग नाही. मग काय होईल, ईश्वराचा स्पर्श नाही होणार अंतःकरणाला. तो व्हायला हवा असेल तर तुला, कारण तो जिथे आहे तिथे त्याला शोधला, तर तिथे जाऊन बघायचा प्रयत्न केला तरच दिसेल. तो बाहेर नाहीये का, तो बाहेर चैतन्य शक्तीच्या स्वरूपामध्ये आहे. पण त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुला तुझ्या आतमध्ये घ्यावा लागेल. तो आतच आहे, कारण त्याचं एक पॉइंट आतमध्ये आहे ना ठेवलेला. मग तुला आत जाणं जास्त सोपं आहे का एवढ्या सगळ्या ठिकाणी शोधणं सोपं आहे? सगळ्या जगामध्ये परमेश्वर आहे, तिथे त्याला बघ. अरे पण तिथे बघण्यासाठी पहिले स्वतःच्या आतमध्ये बघता आला ना. छोट्या ठिकाणी जो आहे तिथे बघितला तर तो मोठ्या ठिकाणी बघता येईल ना. एकदम सगळीकडे कसा बघणार तो, पहिले स्वतःच बघ. मग स्वतःच बघितला की मग आपसूक सगळीकडे दिसायला लागतं, अनुभव आला की. ते गोंदवलेकर महाराज होते ना, त्यांना एकाने प्रश्न असा विचारला की तुम्हाला कोणाचा राग कसा काय येत नाही, असं महाराजांना. आपल्याला उलटा प्रश्न बघायचा, तुम्हाला सारखा राग कसा काय येतो. महाराजांना उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला अजिबात राग कसा काय येत नाही. म्हणजे हा प्रश्न का विचारला तुम्हाला सांगतो, की त्यांच्याकडे भाऊबंदकीचा हे झाला होता, भांडणं चालू होती भावाभाऊ. तर त्यांचा एक भाऊ बंद कोण होते, ते आले आणि त्यांना भयानक अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या देऊन वर गेले. महाराज पण काय कमी न, महाराजांनी पण त्यांना जाम शिव्या बिव्या दिल्या, प्रतिशिव्या. ते बाजूला एवढं आश्चर्य वाटलं, महाराज शिव्या बिव्या दिल्या. कधी सतत ज्यांच्या मुखामध्ये जयाचा जन्म नामार्थ झाला असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, त्यांच्या मुखातनं रामनामाशिवाय काही निघालं नाही, शिव्या देत होते. तर एवढं आश्चर्य वाटलं, थोडंसं वियर्ड वाटलं, ते एकदम शिव्या बिव्या होत्या. पण सगळं झालं आणि महाराज शांत होते. पुन्हा एक शब्द नाही त्या व्यक्तीबद्दल, ते एक भ्र काढून नाही बोलले. त्यांना विचारलं की तुम्ही आता शिव्या बिव्या कशा काय दिल्या, आणि शिव्या दिल्या आणि एकदम नंतर एकदम लगेच रामनामावरती, असं कसं काय. ते आले, ते भूमिका आहे म्हणजे, तो अभिनय होता माझा. तुम्ही इतके शांत कसं काय, लगेच तुम्ही रामनाम घेता, तुमच्या त्या माणसाबद्दल तुम्हाला काही राग वाटतच नाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून. ते मला राग येतच नाही, मला कोणाचाच राग येत नाही. असं कसं होईल, कोणाचा तरी कधीतरी राग येईल की नाही, मला कोणाचाच राग येत नाही. का नाही येत, राग येण्यासाठी कोणतरी दुसरा असायला पाहिजे ना माझ्यापेक्षा, तुझा राग येईल. मला कुणी दुसरं वाटतच नाही, सगळ्या ठिकाणी रामच दिसतो, त्या रामाचा काय राग यायचा आहे. उंचीची अवस्था अंतःकरणाची. मग तुम्ही आता एवढ्या शिव्या बिव्या दिल्या त्याचं काय. तर ते मला काय असतं नाही का, संतांचा राग हा संतांचा अभिनय असतो आणि इतरांचा तो स्वभाव असतो. त्याला असं चेंज व्हायचं. ही अनुभूती आहे त्यांना आलेली. सर्वाभूती समत्व हे त्यांचं वाक्य नाही आहे, त्यांचं नुसतं बौद्धिक पातळीवर होतं ना, ऍक्च्युली ते अनुभवाला आलेलं. जे जे भेटेल भूत तेथे मानिले भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं आपल्याला म्हणायला किती छान वाटतं, पण असं सोपं नाही आहे. नको असलेला पाहुणा एकदम बेल वाजून दारामध्ये आला तर आपल्या चेहऱ्यावरती काय होतं, ते जे जे भेटेल भूत तेथे मानिले भगवंत. असं आपल्याला काय काय वेळेला लोक म्हणतात, मला या माणसाचं तोंड सुद्धा बघायला आवडत नाही, भयंकर राग येतो, असं लोक काय काय. आपल्याला ते शक्यच नाही, जे जे भेटेल भूत. ती अनुभूती आहे, लक्षात ठेवा. ते काय असं म्हणायचं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही, वास्तविक त्यांना ते अनुभवाला आलेलं असतं. पण त्याची परिणिती काय असते, स्वानंद घन, असं त्याने म्हटलं. घन म्हणजे पाण्याने भरलेलं ढग, असं
तर हा आतमध्येच आपल्या भरल्यासारखं वाटतं. कसल्या भरल्यासारखं वाटतं? एखादा ढग जसा भरलेला जड वाटतो ना, तसं अंतःकरणामध्ये असं एक आनंदातच जडतो. म्हणजे असं भरून राहिल्यासारखं वाटतं. आनंद, स्वच्या प्राप्तीचा आनंद, अनामी प्रसन्नता. तुम्ही संतांच्या चेहऱ्याकडे बघितलं की कळतं की ते का असे प्रसन्न वाटतात. आतमध्ये तो आनंदाची अनुभूती झालेली असते, ते त्या प्रसन्नतेमध्ये असतात. मोठे स्वामी माधवनाथ असं म्हणायचे, आनंदात न्हालो, आनंदात न्हालो असं म्हणायचे. न्हालो असं म्हणायचे त्याच्यामध्ये, आनंदात आनंद अंतःकरण. त्याला धरून ते असं म्हणतात की सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा आनंद. म्हणजे समर्थांना असं सांगायचंय की आपल्याला ह्या जन्मामध्ये मोक्ष नक्की प्राप्त होईल. जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला. बंधनं काही आत्म्याला बोलूची नाही असं समर्थ म्हणतात. ज्या क्षणी सद्गुरूंचा अनुग्रह झाला त्या क्षणी वास्तविक मोक्षाच्या दिशेने तुझी वाटचाल चालू झाली असं त्यांना म्हणायचं. अनुग्रह झाला आणि मोक्ष झाला. मोक्षाच्या दिशेने तुझी वाटचाल नक्की त्या क्षणाला चालू होते, कारण अनुग्रह झालेला, सद्गुरूंनी मार्ग दाखवला. पुढे जाऊन ते म्हणतात की सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी. अधिकारी म्हणजे एक्सपर्ट्स त्याच्यातलं, की ज्यांनी सद्गुरूंचं वचन हृदयी धरलं, म्हणजे साधना हृदयात धरून केली, प्रामाणिकपणे जो साधना करतोय तो मोक्षाचा अधिकारी नक्की झाला. अधिकारी झाला म्हणजे आता त्याच्यावर शिक्का पडला की आता याला नक्की मोक्ष प्राप्त होईल. कारण की त्या दिशेने स्वामी माधवनाथ असं नाही म्हणायचे की अनुग्रह झाल्यानंतर आपलं उद्दिष्ट असं असलं पाहिजे की सद्गुरु पदाधिष्ठित मार्गाने साधना व्हायला पाहिजे. सद्गुरु पदाधिष्ठित साधनेने म्हणजे सद्गुरु ज्या आनंदाच्या पदावरती जाऊन विराजमान झालेले असतात तिथपर्यंत मला माझी साधना न्यायची आहे. याच जन्मामध्ये या उद्दिष्टाने साधना करणं सद्गुरु पदाधिष्ठित साधना. ती कधी होईल? सद्गुरु वचन हृदयी धरी, मनामध्ये धरलं मी साधना, मला माझ्या गुरूंनी दिलेली ही साधना. कोणी काहीही सांगू दे तरी देखील मला माझ्या सद्गुरूंनी दिलेली साधना सोडून मी इतर काही करणार नाही. ती करीन त्याच्या बाजूने. इतर स्वामी असं कधी सद्गुरू सांगत नाही तू ही पोथी वाचू नकोस, तू हे करू नको, असं कधीच सांगत नाही. ते सांगतील असं? ते मध्यवर्ती साधना सांगतात. त्या साधनेला जे कॉम्प्लिमेंटरी वाटतं तुला तू जरूर कर, पण मुख्य साधना नाही. तर मी सगळं करतो, ध्यानच करत नाही, वेळच होत नाही. एवढी धावपळ माणसं करतात, मग नंतर ध्यानाला बसताच येत नाही, कारण की दमाला होतो, झोप येते. लोक म्हणतात का उद्या करू, पोथी वाचली ना महत्वाचं. कारण ती पोथी ज्या कुठल्या देवताची असते तो रागवत वगैरे असं बरेच लोक सांगतात. दत्तगुरु रागावले तर परवडणारच नाही आपल्याला. एक तर 3-6 हात इम्पॉसिबल. दत्तगुरु का रागवतील? राग हा विकार असतो, त्याच्या पलीकडे ते काय रागवत नाही. कुठलाच देव रागवत नाही, लक्षात ठेवा. देवाच्या नावावरती स्वतःला देव म्हणणारे बऱ्याच वेळा रागवतात. तो भाग निराळा, देव नाही रागवत. काय म्हणून इथे अत्यादरे हा शब्द वापरले. अत्यादरे, प्रेमाने करा. जसं महाराज म्हणायचे की परमार्थ हा प्रेमापोटी होऊ दे, भीतीपोटी नको. घाबरून नका करू. मी नाही केलं, ध्यान नाही केलं तर काय होईल? काही होणार नाही, एक दिवस फुकट गेला. स्वामींना राग येईल का? त्यांना का राग येईल? त्यांचे किती शिष्य असतात, सगळे थोडी तशी साधना करत असतात, त्यांना काय राग येतो का? राग येतो. किंवा असं नमस्कार करायला लोक आले की असे स्वामी ठरवत नाहीत की ह्याला जरा जास्त आशीर्वाद द्यायचा, थोडा कमी, असं त्यांच्याकडे काही नसतं. ते त्याच्या पलीकडे असतं. ते सगळ्यांना सारखा आशीर्वाद देतात, एनर्जी सगळ्यांना सारखी देतात. रिसिव्हर ज्याचा जेवढा स्ट्रॉंग त्याला ती फ्रिक्वेन्सी पटकन मिळेल, एवढा फरक असतो. बाकी सद्गुरू काही करत नाहीत. त्यांना राग येईल? राग नाही येणार. हा वाईट वाटेल थोडस शिष्याच्या बद्दल, ते सुद्धा की अरे अरे याला एवढी संधी होती पण यांनी केलं नाही, इतकंच वाटेल. पण त्याला बघून गेली पुढच्याला आलं की साधना करत नाही. सद्गुरूचं काय, ते बघून घेणारे सद्गुरूंकडे नसतं, ते बघत असतात. हे मात्र खरं आहे. काय समर्थ सांगतात ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा. आपलं काम काय आहे? सद्गुरूंचं वचन हृदयामध्ये धरणं. हृदयामध्ये धरणं याचा अर्थ मनापासून साधना करणं, प्रेमाने, अत्यादरे असं त्यांनी म्हटलं. त्याची साधना केली तशी जर का आपण केली तर आपण निश्चितपणे त्याला पोहोचू. मी तुम्हाला 100%. गिरीवनला असताना एकदा स्वामी असं म्हणाले होते की बिंग सेल्फ एवढंच जरी तुम्ही धरून ठेवलं अगदी पक्क, तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्याच जन्मामध्ये ईश्वर प्राप्ती नक्की करून घ्या, असं ठामपणे स्वामी बोलले.
म्हणजे थोडक्यात ते तेच सांगतात की फक्त साधनेला धरून ठेवा, बाकी काही तुम्ही वेळ घालवू नका जास्त. खूप वेळ घालवतो नाही तर आपण. म्हणजे आता याचा अर्थ कुलाचार वगैरे काही करायचे नाही असं नाहीये, ते जरूर करायचे, ते आपण सोडायचे नसतात. परंतु त्याच्या मागचा मध्यवर्ती भाग लक्षात ठेवला पाहिजे. लोक असं ना काय काय करतात. मी एका ठिकाणी रुद्राला गेलो होतो. महारुद्र, लघुरुद्र करतात. तर एका ठिकाणी मला बोलावलं होतं. तर ते खूप छान केलं त्यांनी. त्याच्यात काही प्रश्न नाहीये. याग लघुरुद्राचा, महारुद्राचा याग खूप मोठा असतो. त्या ऋचा त्यांनी म्हटल्या, खूप सुंदर म्हटल्या त्या गुरुजींनी. म्हणजे ते वातावरण असं भारून टाकलं होतं. त्यात तो याग केलेला वगैरे आणि रुद्राचं तर ऐकायला फार सुंदर वाटतं. आणि म्हणणारे त्या ताकदीचे असतील ते सगळे, तर ते खूप छान वाटतं ऐकायला. ब्रह्मवृंद म्हणतात त्याला म्हणणाऱ्यांना. सगळं झालं त्याच्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम झाला, तो म्हणजे भोजन. मग ते खूप काय काय पदार्थ वगैरे केलेले सगळं झालं. मग ते सगळे पदार्थ इतके अंगावर आले सगळ्यांच्या, त्यामुळे सगळे आपापल्या घरी जाऊन झोपले. यजमान पण झोपले. दुसऱ्या दिवशी मला ते भेटले तेव्हा कसं वाटलं तुम्हाला, असं ते म्हणाले. काल तुम्ही आला होता. छान वाटलं. छानच होता. रुद्र त्यांनी छान केलं ऐकायला. एकदम वातावरण एकदम चांगलं. मग ते म्हणाले की हा म्हणजे पूर्ण झाला ना रुद्र. म्हटलं खरं सांगू का खोटं सांगू? ते म्हणाले खरं सांगा. म्हटलं पूर्ण नाही झालं, अर्धवट राहिलं. ते म्हणाले म्हणजे काय झालं? रुद्र म्हणजे कोण? शिव. शिव कुठल्या मुद्रेत बसलेले? ध्यान मुद्रेमध्ये. शिवाचं सगळ्यात लाडकं काय? ध्यान. आपण तेच केलं नाही, बाकी सगळं केलं. ज्याच्यासाठी हे सगळं केलं, त्याच्या आवडीचं जे ते आम्ही केलं नाही. आपल्या आवडीचं काय ते सगळं केलं. आणि मग तेच राहिलं. मग एवढं सगळं केलं ते काय? गेलं ना सगळं. तेवढ्यापुरता आनंद त्या कर्मकांडातनं मिळाला. त्याची आंतरिक अनुभूती काय? शून्य. अहंकार मात्र वाढीच लागतो. मी अव्याहत 51 रुद्र केले. अरे काय रुद्र केले म्हणजे काय? तुझा अवतार पण रुद्रासारखाच झालाय अहंकारामुळे. तू रुद्र जर का माणूस जितका शिवाच्या जवळ जाईल तितका तो आनंदी नाही का होणार? तितका तो पवित्र होईल. शंकराचं नाव काय? सदाशिव. शिव म्हणजे पवित्र अवस्था आणि सदैव जो पवित्र स्थितीला असतो सदाशिव. तीच अवस्था तुला प्राप्त व्हायला लागली तर तू कसा राहायला पाहिजेस? आपण कसे राहत असतो? याचं कारण मध्यवर्ती सूत्र निष्ठून जातं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, सद्गुरु वचन हृदयी धरी तोच मोक्षाचा अधिकार. तोच मोक्षाचा अधिकार. बाकी सगळं आनंदाने जरूर करायचं, पण मुख्य मध्यवर्ती गाभा सुट्टा का. आणि विशेषतः अनुग्रह झाल्यानंतर तर नाही, ज्यांना अनुग्रह झालेला नसतो, ज्यांचा मार्गच निश्चित झाला नाही, त्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं. पण आपल्या बाबतीत असं होतं का मध्ये, कारण आपल्याला निश्चितता झालेली आहे मार्गाची, आपल्याला सद्गुरूंनी दाखवलाय मार्ग. या मार्गाने साधना कर, तुला नक्की अनुभूती. बाकी करू नको का? कर ना, जरूर कर. ते सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे त्याला. तुझा तो भाव निर्माण व्हावा साधनेसाठी, म्हणून त्याचा उपयोग होतो, जरूर कर. पण आता प्राधान्याने हे कर आणि मग ते. अशा पद्धतीने आपण साधना केली पाहिजे. म्हणजे मग समर्थ म्हणतात तसं की तोची मोक्षाचा अधिकारी, त्या तोची मध्ये मीची मोक्षाचा अधिकारी असं व्हायला पाहिजे. अशी आपली कुवत आपण नेली पाहिजे. सद्गुरूंच्या आशीर्वादाने नक्की होईल. आपलं काम फक्त साधना करणं एवढंच. हरिओम तत्सत. कुंडली वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.